तर इकडे कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे। संगमेश्वर चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने हे 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत। यावेळी त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असणार आहेत, अशी माहिती सध्या समोर आली आहे। संगमेश्वर चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बने यांची ताकद मोठी आहे। यावेळी बोलताना विकास कामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली। राजन साळवी, सुभाष बने यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सध्या चलबिचल सत्र सुरू आहे। राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरू झालंय। राजन साळवी यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले। राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने देखील युवा निरीक्षकांचा राजीनामा दिलाय। राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश याने देखील युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलाय। एकनाथ शिंदे हे येत्या फेब्रुवारी 15 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी सुभाष बने यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय। त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत। सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे, त्यामुळे ठाकरे गटाला इथं मोठं खिंडार पडणार आहे। चिरंजीव असेल ते सगळे कार्यकर्त्यांसहित एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे, हा निर्णय का घ्यावा लागला? काही राजकारण आहे का, काही राग रुसवे फुगवे किंवा दोषारोप होतात त्याच्यामध्ये? कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही प्रकारचे दोषारोप, कोणत्यावरती कोणावरती राग नाही, रुसवा नाही। पण गेली अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही। उदाहरणार्थ कुंडी गोठणे घाट आहे, दायरी निवळी घाट आहे, आमच्या कर्जई भातगाव ब्रिज आहे, ही सगळी कामं मंजूर आहेत, मोठी कामं आहेत। ज्या कामाच्या रूपानं जर संगमेश्वर तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो। मला धन्यवाद द्यावे लागतील उदय सामंत साहेबांना, त्यांनी मला घेऊन शिंदे साहेबांकडे गेले आणि शिंदे साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं। त्यांनी कोणत्या प्रकारचे आडवे न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे। लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत, मी एकटाच नाही आहे। अनेक कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे। सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत, ती कामं झाली पाहिजेत, ती होत नाहीत, त्याच्यामुळे ते सगळे बेचैन आहेत। आणि गेली जवळजवळ 3 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही। आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे, विकास पाहिजे। गावात असेल, वाडीचा असेल, विभागाचा असेल, तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत। मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतोय ते सुद्धा माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, आपलेपण आहे, आपले बहिणी बहीण आहे। आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता आला तोही करू। द्वेष, राग, रुसवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा आहे असं मला वाटतं, म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। ठीक, चालेल, थँक्यू।